नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नमस्कार। आजचा विषय आला पावसाळा, आरोग्य सांभाळा। या पावसाळ्यात होणाऱ्या काही आजारांपैकी मलेरिया आहेत, टायफॉइड आहेत, डेंग्यूचे काही साथ आहेत, अजून पावसाळ्यात होणारे विविध प्रकारचे डोळ्यांचे आजार आहेत, डायरिया आहेत, अजून या प्रकारे भरपूर प्रकारे हे आजार आपल्याला उद्भवतात। पहिला जो आजार आपण की मलेरियामध्ये आपण सुरुवातीला मलेरिया हा फिमेल अनाफेलिक मॉस्किटो एका डासांपासून उद्भवणारा हा एक आजार आहे। डास एका माणसाला चावला की तो डास त्या माणसाला चावल्यानंतर त्याला लक्षणं आढळून येतात। पहिलं लक्षण म्हणजे की बाबा ताप येणं, सर्दी होणं, अंगदुखी, तीव्र ताप जास्त असतो आणि 4-5 दिवसांचा हा ताप असतो। त्यातल्या त्यात डोळ्यांचे लाली येणं, ह्या गोष्टी मलेरियामध्ये जाणवतात। शरीराला थोड्याफार प्रमाणात कुरळ येते, खाज येते आणि त्यातल्या त्यात आपण म्हणतो टायफॉइड फीवर। त्याच्यात बी टायफॉइड फीवर मध्ये पण आपण ताप यायचं की शरीरात उष्ण स्वरूपात तीव्र ताप असतो। हाय ग्रेड फीवर, लो ग्रेड फीवर म्हणजे जास्त प्रमाणात ताप असला तर आपण हाय ग्रेड फीवर म्हणू शकतो आणि कमी प्रमाणात ताप असला त्याला आपण लो ग्रेड फीवर म्हणू शकतो। हे ताप येतात आणि आपण काय केलं पाहिजे त्यातल्या त्यात आपण पावसाळ्यामध्ये की कोंबट पाणी, घरातल्या घरगुती उपाय आपण काय केला पाहिजे की घरात आपण असतो की काही जण घरात कोंबट पाणी थंड करून घेणं आवश्यक आहे। त्यातल्या त्यात आपण घरातल्या लहान मुलांना आपण कसं सांभाळलं पाहिजे की त्यांना ह्या गोष्टीला आळा होणार नाही। त्यातल्या त्यात बाळांना बाहेरील वस्तू जे आपण बाहेरचे वस्तू खाण्यास देतो ते टाळलं पाहिजे। थंड वस्तू दिल्या नाही पाहिजे पावसाळ्याच्या ह्याच्यात। टायफॉइड आहे, मलेरिया आहे, डेंग्यू आहे, हे सर्व एका डासापासूनच सर्वांना स्प्रेड होतो। एखादा मलेरियाचा पेशंट म्हणा किंवा एखादा मलेरियाचा पेशंट त्या मलेरियाच्या पेशंटहून दुसऱ्या मलेरियाच्या पेशंट किंवा एकापासून दुसऱ्याला उद्भवण्याची शक्यता असते। मग त्याला आपण काय काळजी केली पाहिजे किंवा घरात स्वच्छता ठेवली पाहिजे, वेळेवर जेवण घेतलं पाहिजे आणि आपण सगळ्या गोष्टी आपण अशा पाळल्या पाहिजे। पावसाळ्यात असे भरपूर आहेत किंवा स्किन डिसीज आहेत, त्वचेचे इन्फेक्शन्स पण असतात। त्याच्यात सोरियासिस आहे, डर्मेटायटिस आहे, त्याच्यात भरपूर प्रमाणात आपण त्याची काळजी घेतली पाहिजे की बाबा ज्याला ड्राय स्किन आहे बाबा जे मलम आहेत, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण त्या गोष्टीला आळा घालू शकतो, त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे। तर मोस्टली पावसाळ्यामध्ये की त्वचेचे आजार पण भरपूर प्रमाणात उद्भवतात। त्या त्वचेच्या आजारांमध्ये फंगल इन्फेक्शन हे इन्फेक्शन रिकरन्सी असते, म्हणजे एकदा गेल्यानंतर पुन्हा पुन्हा येणं। त्यातल्या त्यात आपण खाण्यापिण्याच्या सवयी पण टाळल्या पाहिजे, वावळ्या वस्तू खाल्ल्या नाही पाहिजे। फंगल इन्फेक्शनचे पेशंट भरपूर प्रमाणात आहे, हे त्वचेचे आजार खूप आहेत। त्यातल्या त्यात सोरियासिस आहे, सोरियासिस मध्ये पण त्वचा काळी पडणं, लालसर होणं, जखमा होणं हे सोरियासिस मध्ये जाणवतं। डर्मेटायटिस जे इन्फेक्शन आहे त्वचेचं की त्याच्यात त्वचा कोरडी पडते आणि त्वचेतून पांढऱ्या प्रकारची पावडर पडते, त्याला आपण डर्मेटायटिस म्हणू शकतो। असं त्वचेचे जे हे मेन जे 3-4 इन्फेक्शन आहेत त्याच्याकरता आपल्याला काय केलं पाहिजे घरात की बाबा प्रत्येकाचं जे आहेत, जे टॉवेल्स आहे, कपडे आहे, सुती कपडे घातले पाहिजे आणि त्यातल्या त्यात त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही औषधं घेतले पाहिजे आणि त्याला आपण खाण्यावर पण वावळ्या वस्तू टाळल्या पाहिजे आणि हे इन्फेक्शन आपण टाळू शकतो। त्याच्यात मग आपण घरगुती उपाय म्हणून आपल्याला त्वचेकरता आपण वारंवार कपडे धुतले पाहिजे, असं आपण त्यात केलं पाहिजे।